साहेब आहे. माझं युट्यूब चॅनल PJJ व्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहोत पनीर रेसिपी, पनीरची भाजी. आणि त्यासाठी आपण पनीर कापून घेतलेले आहे आणि पनीर फ्राय करत आहे. हे बघा, आपण पनीर फ्राय करायला घेतलेले आहेत. आज पनीरची भन्नाट रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला. ही पनीरची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही घरी ट्राय करण्यासाठी प्रयत्न करा. आणि पनीर तयार करून झालेले आपले पनीर एकदम क्रिस्पी असे फ्राय करून घेतलं आपण. हे बघा, एक नंबर. आणि आता आपण बनवणार आहोत भाजी. आणि भाजीसाठी लागणारं मटेरियल तुम्हाला दाखवतोय. हे बघा, आता याच्यामध्ये आहे कांदा, टमाटर आणि हे आहे बघा आपला सुहानाचा पनीर मसाला आहे, पनीर मक्खनवाला. हे आहेत आपले तेजपत्ता, ही कसुरी मेथी आणि हे गरम मसाल्यामध्ये थोडेसे खडा मसाला आहे, हा लवंग आहे, याच्यामध्ये जायफळ आहे, परत मोठी इलायची आहे, काळी मिरी आहे, काळी मिरची आहे आणि दालचिनी आहे. आणि ही अद्रक लसण पेस्ट आहे आपली. आणि हा आहे गरम मसाला, हे तिखट आणि ही पूर्ण अखंड अशी मिरची. हे सगळं ताट आहे आपलं आणि हे सगळं जाणार आहे आपलं भाजीमध्ये. तर आपण आता सुरू करूया भाजीसाठी तयारी. चला, हे झालंय आपलं. घेतोय आपण, आता चालू करतोय. तेल गरम होतंय आपलं, व्यवस्थित असं ऑइल गरम होऊ द्यायचं. आणि त्याच्यामध्ये टाकणार आपण सर्वप्रथम तेजपत्ता. तेजपत्ता पूर्ण असं फ्राय होऊ द्यायचा सर्वात पहिले. त्याचा स्मेल यायला लागतो बघा. तेजपत्ता जसा आपण फ्राय करतो ना तसा स्मेल यायला लागतोय. तो येईपर्यंत मस्त तेजपत्ता फ्राय करायचा. आणि त्याच्यानंतर टाकायचे आपले खडे मसाले. खडे मसाल्याचा तेव्हा सुगंध येणार तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ते सर्वप्रथम फ्राय करून घेणार. हे पूर्णतः फ्राय करून घ्यायचंय तेलामध्ये. हे बघा, आपण सांगितल्याप्रमाणे जायफळ, मोठी इलायची आहे, काळी मिरी आहे आणि दालचिनी आहे. या सर्व गोष्टी आहे, या फ्राय करून घ्यायच्या. त्याच्यानंतर टाकायचे अद्रक लसण पेस्ट. अद्रक लसण पेस्ट हा एकदम छान असा स्मेल यायला लागला, एकदम भारी. बघूनच एकदम आता असं कंट्रोल नाही व्हायला लागलाय मला तर. आणि गॅस फ्लेम स्लो करायला लागणार आहे आपल्याला. आता आपण अखंड मिरची सोडतोय त्याच्यामध्ये. एकदम हिरवी मिरची कापलेली आपण ती अखंड सोडायची पूर्ण अशी. मधातून उभे 2 खापा केलेले आहेत आपण आणि 2च मिरच्या घेतल्यात. आपल्या सवडीप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, आपण चवीप्रमाणे किती घेऊ शकता, ॲज पर युअर डिमांड. असं आहे बाबा. आता हे झालंय आपलं, एकदम छान असा स्मेल सुटलाय. आणि याच्यानंतर आपण टाकणार आहे टोमॅटो. टोमॅटो टाकून घेऊ आपण आता. मस्त एक नंबर टोमॅटो चाललाय. जरासं व्यवस्थित असं हे होऊ द्यायचं. टोमॅटो मुरू द्या त्यामध्ये व्यवस्थित. टोमॅटो एकदम हे झालं पाहिजे, म्हणजे ग्रेव्ही मध्ये अटॅच झालं पाहिजे पूर्णपणे. समरस होऊ द्या. आता आपण यामध्ये घालणार आहे पनीरचा मसाला. हा सुहानाचा मसाला आहे बघा पनीरचा. आणि त्याच्यानंतर दोन्ही पण मसाले घालून घ्यायचे आहेत. पनीर टाकला आपण, आता टाकतोय दुसरा मसाला, गरम मसाला. तो पण टाकून घ्या, गरम मसाला. आणि मिर्च पावडर पण टाकून घ्यायची आहे. आणि थोडस याच्यामध्ये पाणी घालायचं आता. एक नंबर पाणी टाकू आपण याच्यात थोडस, म्हणजे मसाला असं फ्राय होण्यासारखं पाणी टाकायचं याच्यामध्ये.
मसाला असं पूर्ण शिजेल एवढं पाणी टाकायचं बस. हळद टाकतोय आपण याच्यात थोडीशी छानशी. आता एक नंबर आपल्या मसाल्याला पाणी सुटायला लागलंय. मसाला आपला जवळपास रेडी होत आलाय. मसाला रेडी होत आलाय. हा एक नंबर मसाला आहे. आता हा मसाला आपला रेडी झाला. हे कसं समजणार तर हे बघा, हा मसाला नाही का वरतून असं आपण जेवढं पण ऑइल घातलंय ना ते ऑइल वरती सोडायला लागतो. ग्रेव्ही नंतर आपल्याला जेवढं ग्रेव्ही हवी तेवढं असं पाणी टाकून घ्यायचंय. आणि मी पाणी गरम पाणी टाकत आहे, हे लक्षात घ्या. हे गरम केलेलं पाणी आहे आणि गरम केलेल्या पाण्याची जी चव भाजीला येते ना ती वेगळीच असते. तर छान असं गरम केलेलं पाणी आपण टाकून घेतलंय. तर ही आपली ग्रेव्ही पूर्ण होईपर्यंत त्याला छान होऊ द्यायचंय. हे आता आणि ही ग्रेव्ही तयार होत असताना आपण मस्त स्मेल येते छान असा भाजीचा. असं वाटतं की कधी भाजी होणार आणि कधी जेवायला बसणार. एक नंबर. तुम्ही पण जेवायला या. वाव, एक नंबर. आता याच्यामध्ये आपण आपले तयार केलेले फ्राय केलेले पनीर घालणार आहोत. हे पनीर टाकून घेतलेत आपण आता याच्यामध्ये. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये. मीठ शक्यतोवर जेवढं तेवढं कमी खाल तेवढं चांगलंच आहे. मीठ घातलं आपण आता याच्यामध्ये. आणि आता हे थोडा वेळ फक्त 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचंय. आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपण घालणारे खास 2 इंग्रेडियंट्स तुम्हाला ते नंतर सांगतोच मी. फक्त आपलं 5 मिनिटासाठी ही भाजी होऊ देणे गरजेचं आहे. 5 मिनिटामध्ये भाजी बनवून रेडी होईल आपली. फायनल वेळ भाजी आपली बनवून बघा रेडी झालेली आहे. आणि आता आपण यामध्ये टाकणारे स्पेशल असे इंग्रेडियंट आणि ते माझे फेवरेट. मला याच्यामध्ये आवडते खास म्हणजे टाकायला कोथिंबीर. कोथिंबीर एक नंबर अशी चव उकडून अशी फिरवायची याच्यात आणि टाकायची. एक असा याने एक नंबर गार्निशिंग होते आणि भाजीला अशी वेगळीच चव येते. हे माझं शेवटचं आहे. आणि शेवटचं आणि फेवरेट इंग्रेडियंट ते आहे कसुरी मेथी. ही आहे कसुरी मेथी. आणि आता आपली फायनली भाजी बनवून रेडी झालेली आहे. बघा कशी वाटते तुम्हाला भाजी. आणि ही आता भाजी आपली बनवून रेडी झालेली आहे. भाजी तुम्हाला दाखवतोय बघा एकदा. भाजी प्लीज जरा जवळ क्लोजअप भाजी दाखवा एकदा कशी झाली बघा. एकदम छान स्मेल येतोय बघा. आणि आता तुम्हाला सांगतोय ही भाजी आपण एकदम सोपी आणि एकदम छान अशी रेसिपी बनवली. याच्यामध्ये असे विशेष असं काहीच त्याच्यामध्ये घातलं नाही आपण. फक्त घरगुती मसाला होता आणि एक आपला सुहानाचा मसाला होता. बाकी खडा मसाला वगैरे होता. भाजी बनवून आपली रेडी झाली आहे. आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली किंवा बनवण्याची पद्धत कशी वाटली, ही रेसिपी कशी होती, भाजीची टेस्ट, भाजी ही एक नंबर झाली आहे आणि याच्यात काची मात्रही शंका नाही. आता मी तुम्हाला जेवण्यासाठी इन्व्हाइट करतो आणि तुम्ही जेवायला या आणि आपण मस्त छानपैकी जेवण करूयात सोबत. आणि आता तुमची रजा घेतोय मी. या व्हिडिओला तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला प्रतिसाद द्या, जेणेकरून ही चॅनल लवकरात लवकर मी ग्रो करू शकेल. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. धन्यवाद.